नमस्कार मित्रांनो. आज आपण बघतोय की निफ्टी ही जवळपास जवळपास आपण जर बघतोय निफ्टी 1% जवळपास डाऊन आहे. ओपन ओपन 22,900 ला झाली आणि तिथून ओपन आणि वर गेली फक्त 23,000 पर्यंत गेली आणि तिथून मार्केट जे पडलं ते डायरेक्ट 22,800 पर्यंत आलं आहे. अजून मार्केट पडण्याची शक्यता आहे. लगातार सेलिंग चालू आहे. आपण बघतो की लगातार सेलिंग मार्केटची चालू आहे. अजून तर बजेट बी यायचं राहिले. बजेट आल्यानंतर किती मार्केट पडेल याची काही गॅरंटी नाही. तरी 22,800 22,500 पर्यंत बजेटपर्यंत जायची शक्यता आहे. त्याच्यानंतर जर बजेट चांगलं नाही आलं तर मार्केट जवळपास 22,200. आपण आता डे डे लावून बघू. आपण बघतोय जवळपास मार्केटनं जे सपोर्ट जो जो सपोर्ट होता तो मार्केटनं 23,000चा जो सपोर्ट होता ते मार्केटनं तोडला आहे. आता 22,500 पर्यंत डायरेक्ट 22,500 पर्यंत सपोर्ट आहे मार्केटचा. बजेट चांगलं नाही आलं तर मार्केट अजून पडायची शक्यता आहे. 22,000पर्यंत मार्केट पडायची शक्यता आहे अजून. अमेरिकेचं बी आज अमेरिकेनं पॉलिसी चेंज केल्या त्याच्यामुळं मार्केटवर परिणाम झाला आहे. लगातार ट्रेंड लाईन तोडून राहिले मार्केट. मार्केट अजून डेली मार्केटमध्ये सेलिंग चालू आहे. जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प निवडून आलाय शपथविधी झाली त्याच्यानंतर मार्केट लगातार पडतंय. बघू आज कितीला बंद होतंय मार्केट. 22,800 पर्यंत समजा तरी क्लोज व्हायला पाहिजे जास्तीत जास्त. त्याच्या खाली गेलं तर मार्केट काय सांगू शकत नाही, कारण की अजून बजेट यायचं राहिलं. 1 तारखेचं बजेट आल्यानंतर समजा काय आहे काय नाही. बजेट पहिलेच टॅक्स रेट एवढे वाढवले त्यामुळं मार्केटवर पहिलाच परिणाम झाला आहे. लोकांजवळ पैसे नाही. एका महिन्यापासून लोकांना म्युच्युअल फंडमधले SIP सगळ्या SIP बंद करून टाकल्यात लोकांनी. 15-20% लोकांना SIP बंद केल्या. सगळ्याच नाही पण काही पर्सेंट लोकांनी. लगातार सेलिंग चालू आहे. 15 मिनिटं टाइम फ्रेमवर RSI बघू एकदा. RSI काय चालू आहे. RSI 30-34 म्हणजे लोअर साईडवर चालू आहे मार्केट. लोअर साईडवर RSI चालू आहे. अशा मार्केटमध्ये आज ज्यानं पुट गेले आज त्याचा पैसा बनला आहे जवळपास 22,500चा 22,800चा ज्याचा पुट आहे 70% 80-70-80-90% जवळपास त्याने कमवलेत आज. लगातार सेलिंग चालू आहे मार्केटमध्ये. वरून जवळपास 10-15% मार्केट पडलंय. 26,000 होतं मार्केट.
तर डायरेक्ट 22,000वर आले. 22,000 जवळपास आला. 22,500, 22,800, 22,500पर्यंत मार्केट घुमू शकते जर बजेट चांगलं आलं तर. आणि जेव्हा जेव्हा मार्केट पडणं ही चांगलंच गोष्ट असतं, कारण की मार्केट जोपर्यंत पडणार नाही तोपर्यंत नवीन नवीन बाईंग येत नाही मार्केटमध्ये. सगळ्या लोकांचे स्टॉप लॉस हिट झाले आणि पडत्या मार्केटमध्येच जो इन्व्हेस्ट करन त्याचेच पैसे बनते. ठीक आहे, बघू आपण आता नंतर बघू. ठीक आहे, धन्यवाद. असेच नवीन नवीन मार्केट ॲनालिस्ट, चार्ट ॲनालिस्ट, फंडामेंटल ॲनालिस्ट, टेक्निकल ॲनालिस्ट शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.